सेलिंग नंतर होल्ड जवळपास मार्केट रेंजवरती होल्ड करत होते म्हणजे 57,000च्या वरती. बँक निफ्टीचा विषय करूया. कालची कसा विषय झाला, मार्केट खाली सेलिंगला आला, त्याच्यानंतर जवळपास मुवमेंट आली. म्हटलं होतं सेलिंगला येत असेल तर बिंदास सेल करा, परंतु आज गॅप अप ओपन झाला आणि होल्ड झालं 57,000च्या वरती. खरं सांगायचं असेल ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे का? माझ्या मते थोडाफार निगेटिव्ह पॅटर्न बनवण्याचा प्रयत्न मार्केट चालू आहे, परंतु जर उद्या खाली आलं, कोणत्या रेंजच्या खाली आलं तर बिंदास सेल करा म्हणतोय. ती रेंजमध्ये 57,150 किंवा 57,100 म्हणा, ह्याच्या खाली आलं तर बिंदास सेल करा. पहिलं टार्गेट 57,000चं घेऊ शकता आणि ह्याच्या खाली तुटलं तर डेफिनेटली हा छोटासा गॅप आहे, हा भरून मार्केट परत ह्या रेंजच्या असू शकतं. आणि मग 56,800 किंवा 56,700 ही जी मोठी लेवल आहे ही खालची, जर ही तुटली तर मग तुम्हाला धडाम 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 थोडक्यात विषय कसा मजबूत सेलिंग बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. परंतु जर मार्केट होल्ड केलं आजसारखं उद्यासुद्धा 57,400च्या वरती, व्हॉट डू वी एक्सपेक्ट? वन्स अगेन एक्सपेक्टेशन्स अशी असणार आहेत की मार्केट 57,500ची रेंज तोडून 57,800, थोडक्यात काय एक मोठी बुलिश कॅन्डल बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. थोडक्यात मार्केट जो आहे जो पॅटर्न बनवायचा प्रयत्न करतो, तो पॅटर्न जर फेल झाला तर डेफिनेटली तुम्हाला चांगली मुवमेंट बघायला मिळू शकते येत्या काही दिवसात, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. त्याचबरोबर आपण निफ्टी बँककडून थेट आपल्या लाडक्या निफ्टीकडे जाऊया. निफ्टी काय करते ते बघणं गरजेचं आहे. निफ्टीचा विषय केला तर डेफिनेटली गॅप अप, बिग गॅप अप. काय म्हणतो आपण? गॅप अप, बिग गॅप अप. आता बिग गॅप अप जरी झाला आणि गॅप अप जरी झाला तरी आपण म्हणू शकतो थोडक्यात काय की मार्केट जे आहे कधी ना कधी तो करेक्शनचा विषय करतोच. आता निफ्टीचा विषय म्हटला तर निफ्टी एक नॅरो रेंजमध्ये येते. आता नॅरो रेंज कोणती आहे बघा, जर तुम्ही व्यवस्थित बघितलात आणि पेड कोर्सचे सदस्य असाल, फ्री कोर्सचे असाल, थोडीफार माहिती असेल इकड तिकडची, तरी तुम्ही त्याच्यामध्ये मला सांगू शकता रेंज कोणती आहे बघा आणि कुठल्या लेवलमध्ये मार्केट येते तेही मला सांगा. बघा, एक अशी एक रेंज काढू शकतो आणि वरती टॉपवरून एक अशी एक रेंज काढू शकतो. थोडक्यात काय एका रेंजमध्ये मार्केट जे आहे हे आता जवळपास स्टील होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जवळपास काय निफ्टी ब्रेकआउटची वाट बघतोय, हे लक्षात घ्या. मोठ्या टाइम फ्रेमवरती निफ्टी ब्रेकआउटची वाट बघतोय, डेली टाइम फ्रेमवरती. सो व्हॉट डू यू एक्सपेक्ट? वन्स अगेन जर ब्रेकआउट झाला तर डेफिनेटली वरच्या दिशेने 56,500 पर्यंत बघायला मिळू शकतं, पण ब्रेकडाऊन झाला तर डेफिनेटली तुम्हाला 22,000 पर्यंत पण बघायला मिळू शकतो. आता खरं सांगायचं असेल तर ग्लोबलचा विषय म्हटलात, अमेरिका आणि त्या सौदीमध्ये परत लफडी झालेली आहे. अमेरिका आणि सौदीने इराकवरती परत बॉम्बिंग चालू केलं आहे. इराक नंतर परत तो इराण आतमध्ये उडी मारणार, परत त्यांची परत घमासान चालू होणार आणि त्याचा परत एक टेन्शन आपल्याकडे थोडंफार बघायला मिळणार. ऑइलच्या प्राइजेस परत वाढणार, त्या वाढल्या की त्याच्यानंतर परत आपल्या देशामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा वरखाली होणार आणि मार्केट त्याला थोडंफार रिॲक्ट करणार. डेलीचा विषय झाला तो मित्रांनो. खरं सांगायचं असं मी सुद्धा बोर झालो, परंतु काय करणार, त्या ट्रम्पला कुठेतरी काहीतरी करणं गरजेचं आहे. असू द्या तो विषय, ठीक आहे. परंतु मार्केट जे आहे काय बघायला मिळते, थोडंफार आपल्याला मुवमेंट कुठल्या तरी दिशेने बघायला मिळू शकते, हे लक्षात असू द्या. त्यामुळे एका हॉल्ट सिच्युएशनला निफ्टी आत्ता सध्या बघायला मिळते, हे लक्षात घ्या तुम्ही. रेंजेस समजल्यात का मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता काय एक्सपेक्ट करू शकतो? एक्सपेक्टन्सी काय आहे आपली आत्ताची, ती सरळ साधी आहे. ती म्हणजे ब्रेकआउट कोणत्या दिशेने कसं आहे ह्याची वाट बघणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आजची कॅन्डल जी झालेली आहे, आजच्या कॅन्डलचाच हाय महत्त्वाचा आहे आणि आजच्या कॅन्डलचाच लो जो एकदम गॅपअप झाला आहे मार्केट. ठीक आहे. आणि हेच ॲड करून जवळपास काय करायचं आहे, रेंजेसच्या मार्क आता तुम्ही बघू शकता. टोटल डेलीवरती तुम्हाला बघायला मिळेल ही जी रेंज आहे, ह्या रेंजचे लेवल तोडण्यासाठी खूप वेळा मार्केटने प्रयत्न केला. ठीक आहे. शेवटी सेलिंग आल्याने आता जवळपास हे रिकवर होऊन परत त्याच रेंजमध्ये जाताना बघायला मिळते. सो आत्ता जर होल्ड झालं तर, आत्ता या रेंजच्या वरती होल्ड झालं तर काय एक्सपेक्ट करू शकतो? 24,200च्या वरती आज क्लोजिंग गेलेली आहे, 24,250च्या रेंजच्या वरती टिकली आहे. ठीक आहे. जर बायर्स थोडेफार ॲग्रेसिव्ह असतील आणि उद्या बाईंग तेजीमध्ये येत असेल, इंट्राडेचा विषय सांगतो, थोडक्यात सांगायचं असेल तर जस्ट गो फॉर इट. आता कशासाठी जावा हे तुम्हाला सांगतो. जर टिकलं बाईंग झाले तर 24,360 पर्यंत किंवा 64 पर्यंत मार्केट तुम्हाला बघायला मिळू शकतं आणि ही रेंज 24,364ची तुटली तर मग तुम्हाला रेंज जी आहे जवळपास मार्केट परत एकदा 24,500 पर्यंत बघायला मिळू शकतं, हे लक्षात असू द्या. सो त्या रेंजेससाठी आपण तयार राहणं गरजेचं आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ठीक आहे. त्याचबरोबर आता सेलिंगला आलं, पुलबॅकमध्ये आलं तर काय करू शकतो? इथे बघा RSI जो आहे हा डिपिंग आहे. मार्केट जरी बुलिश टू साईडवेज असला तरी RSI डिपिंग, थोडाफार काय बाहेर उचलण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर तेवढी ताकद बघायला मिळत नाही आहे, तेवढा फोर्स तेवढा पुश देत आहेत, परंतु तो त्या लेवलला तो उचलत नाही, असं आपण थोडक्यात म्हणू शकतो मार्केटच्या भाषेत. ठीक आहे. व्हॉट डू यू एक्सपेक्ट? वन्स अगेन सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की मार्केट जे आहे रेंजेस आणि लेवल्स. आता लेवल्स कोणती? ही एक लेवल झाली, त्याच्याखाली ही एक लेवल झाली आणि त्याच्याखाली ही एक लेवल झाली. या 3 स्टेप आहेत. आता 3 स्टेपमध्ये ट्रेड कसा होणार तेही तुम्हाला सांगतो.
मार्केट जर रेंज बाउंड ओपन झालं, साईडवेज ओपन झालं तर लक्षात घ्या इथे ओपन जर खाली आलं तर ह्या लेवलच्या खाली बिंदास सेल करा 24,200च्या खाली. 24,175, 24,150 पहिले टार्गेट, त्याच्यानंतर 24,100 आहे दुसरं टार्गेट. हे दोन टार्गेट्स बॅक टू बॅक तुम्हाला बघायला मिळू शकतात. आणि हा जो गॅप आहे हा गॅप लगेच भरेल असं मला वाटत नाही. गॅपच्या आसपास सपोर्ट घेऊन थोडाफार साईडवेज सुद्धा तुम्हाला ट्रेड उद्या बघायला मिळू शकतो आणि ह्याची शक्यता कुठे कमी होत नाही, ही वाढतेच आहे. परंतु जर तेजी होत असेल तर डेफिनेटली ही लेवल तोडून जर असेल तर बिंदास बाय करा. गॅप ओपन झालं तर आज कसं गॅप ओपन झालंय बघा, ठीक आहे. ही पहिली कॅन्डल बघा 15 मिनिटाची कशी झाली आहे. आणि ह्या कॅन्डलचा हाय जर तुटत असेल तर बिंदास बाय करा, लो तुटत असेल तर बिंदास सेल करा. सिंपल ओपनिंग रेंज ब्रेकआउट स्ट्रॅटेजी वापरण्याचा प्रयत्न करा इंट्राडेला. कशाला? इंट्राडेला, आणि तेही निफ्टीला. समजते का? नक्की काय नक्की सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्वांना. समजलं असेल, फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मार्केट मराठीला. इथं तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.